गेल्या 10 वर्षात 79 पेपर फुटले. हे पेपर लीक सरकार आहे का? पहिलं तर देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. यू गोगड सांगेल हे चोराचं सरकार आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान चोर आहेत, पण त्यांची बीजेपी सरकार कसे असेल? हे पेपर लीक गव्हर्नमेंट म्हणून ओळखायला लागलेले आहे. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष शिवराज मोरे यांच्या सूचनेनुसार सातारा जिल्हा युवक काँग्रेस, कराड तालुका युवक काँग्रेस, कराड दक्षिण युवक काँग्रेस आणि कराड उत्तर युवक काँग्रेस, कराड पाटण तालुका काँग्रेस यांच्या वतीने आज आयोजित हे आंदोलन केलेलं आहे. खरं तर गेल्या आठवड्यात जे पेपरफुटी झाली त्यामुळे मी सकाळीच आज आपल्या माध्यमांच्याद्वारे न्यूज पाहिली की राजस्थान असेल, गोवा असेल, दिल्लीमध्ये असेल काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार एकच आहे, याला जबाबदार बीजेपी सरकार आहे. जे NTA आहे, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, याला कोण पुरवठा करत आहे? याच्या पाठीमाग कोण आहे? तर याच्या पाठीमाग सरळ आपल्याला कळत आहे की बीजेपी सरकार आहे. खरं तर गेल्या आत्ताच अभिनव सरांनी सांगितले की गेल्या 10 वर्षात 79 पेपर फुटले. हे पेपर लीक सरकार आहे का? मग काय चालले आहे सरकारचं? सरकार जबाबदार घेण्यात आले. आता गेल्या आठवड्यापासून बीजेपीचं एक हे आंदोलन केले मला दाखवा. बीजेपीनं पेपर फुटीच्या विरोधात केलेलं आंदोलन एक मला दाखवा. कारण बीजेपीच त्यांना पाठबळ देतं या, बीजेपी त्याच्या पाठीशी उभं राहते. म्हणजे हे चोरांचं सरकार आहे. यू गोगड सांगेल हे चोरांचं सरकार आहे. नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान चोर आहेत, पण त्यांची बीजेपी सरकार कसे असेल? म्हणून आम्ही तो सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी आहोत आणि आम्ही बीजेपी सरकारचा, NTA चा आणि नीट एक्झामचा आम्ही जाहीर निषेध करतो. आदरणीय शिवराजदादा मोरे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रभर नीट पेपर फुटी विरुद्ध युवक काँग्रेस आंदोलन करत आहे. गेल्या 10 वर्षात 79 प्रकारचे पेपर हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्याचे लीक झालेले आहेत. जर बारकाईनं पाहिलं तर यामध्ये एकच पॅटर्न दिसून येतो की याच्यात बीजेपीची संदर्भातले लोक पेपर लीक करण्यात असतात. जर तुम्ही बारकाईनं पाहिलं अजून याच्यामध्ये हे पेपर लीक गव्हर्नमेंट म्हणून ओळखायला लागलेले आहे. तरुण जेनझी यांचं आयुष्य बर्बाद करण्याचं पूर्णपणे या सरकारने ठरवलेलं आहे. आणि जर तुम्ही बारकाईनं पाहिलं त्याच्यातनं कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार चालू आहे. आज 24 लाख लोकांचे आई वडील, मुलांचे आई वडील, 24 लाख मुलं आज काय मानसिकतेतून जात असतील याचा विचार तुम्ही करू शकता. आज प्रत्येकाला मुलगा मुलगी आहे. शिक्षण घेत असताना होणाऱ्या अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत. एकीकडे मोदी म्हणतात गाडी कमी वापरा, एकीकडे मोदी म्हणतात प्रवास करू नका. आता 24 लाख विद्यार्थ्यांसाठी किती मोठी यंत्रणा बनायला लागणार आहे? किती मोठ्या प्रमाणात परत लोक घराबाहेर पडणार, परत जाणार परीक्षेला? त्या विद्यार्थ्यांची मानसिकता काय होणार? येणाऱ्या अडचणींचा कुणी विचार केलाय का? आणि असे 79 वेळा प्रमुख परीक्षांच्या बाबतीत झालेले आहे. युवक काँग्रेसची मागणी आहे, पहिलं तर देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. दुसरी मागणी आहे की ही जी संपूर्णपणे 79 प्रकारचे पेपर लीक झालेत त्याची पुन्हा एकदा चौकशी करून यामध्ये जे दोषी आहेत ते एकमेकांशी इंटरलिंक केले पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे भ्रष्ट सरकार आहे हेच गेलं पाहिजे, तरच या विद्यार्थ्यांना याच्यातून सुटका मिळणार आहे. कारण विद्यार्थ्यांची पिळवणूक NTA माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली जाते. तुम्ही अजून एक याच्यात एक वेगळ्या अँगलनी बघा. देशभरातल्या लाखो मुलांना या स्पर्धा परीक्षेच्या मागे लावून मूळ मुद्द्यांपासून भटकवलं जाते. खरं तर स्पर्धा परीक्षांची या गरज आहे का याचाही विचार करणं गरजेचं आहे. कारण 10वी 12वी इंजिनिअरिंग, मेडिकल याच्या ऑलरेडी परीक्षा होतात. मग परत एक वेगळ्या परीक्षेची गरज काय? म्हणजे भ्रष्टाचाराचं कुरण तयार करण्याचा एक पॅटर्न तयार केलेला आहे आणि विद्यार्थ्यांची पूर्ण पिळवणूक होती.